चिक होल चिक होल चिक. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. चला लगेचच स्काय रायडर संघ आपल्याला विनंती आहे लगेचच क्षेत्रक्षण सजवा विदाऊट एनी डिले. एक चांगलं आयोजन नियोजन आपण दरवर्षीप्रमाणे सातत्याने पाहतोय. नवनिर्माण उत्सव मंडळ आयोजित नियोजित कैलासवासी अनूप डोळस यांच्या स्मरणार्थ भटवाडीशी माऊली चषक 2025चा पहिला दिवस आपण पाहतोय. आयोजककर्त्यांच्या विचार केला क्रिकेट स्टार स्पोर्ट्स क्लबचा सुद्धा मोठा पाठ आहे. अर्थातच पाठिंबा संपूर्ण स्पर्धेला आहे. तब्बल ओपन लॉटचा जर आपण विचार केला 1 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, 50,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक. UBC लाईव्ह इव्हेंटची टीम म्हणजे सतीशजी गोसावी सरांची टीम आपल्यासोबत जोडली जाते. आज कॉम्बॉक्समध्ये आमच्यासोबत विक्रोळीमध्ये असा आवाज ज्याची सातत्याने आता मात्र चर्चा काही मागच्या हंगामापासून होतीये असे विशाल सर आमच्यासोबत अर्थातच जोडले जाणार आहेत. तर एक चांगलं आयोजन नियोजन आपल्याला 4 दिवसामध्ये एक चांगलं क्रिकेट इथे पाहायला भेटणार आहे. अंडरआर्म क्रिकेटचा थर्रार घाटकोपर मधलं सर्वात अंडरआर्म क्रिकेटचं बिझी क्रीडांगण कोणतं असेल ते समाज कल्याण क्रीडांगण आहे. आणि अर्थातच त्याचा मोलाचा वाटा जर विचार केला आपण अंडरआर्म क्रिकेटचा असा तारा सितारा ज्याने अनेक मैदानं गाजवली कॅप्टन कूल सचिन राणे सरांना आपण पाहतोय ज्यांच्यामुळे या विभागामध्ये क्रिकेटला खूप जास्त प्रेरणा मिळाली. ज्यांनी मात्र अनेक युवा तारे सितारे घडवले असे सचिन राणे सरांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये सुद्धा पाहतोय. आणि त्यांच्या समवेत पद्मनाभ प्रभू सर ज्यांनी सुद्धा अनेक मोठी मोठी अंडरआर्म क्रिकेटची मैदानं गाजवली. पहिलाच बॉल साहिलला आपण पाहिलं कुठेतरी साईच्या माध्यमातून सिंगल परिपूर्ण होती. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. साई आणि मिथिलेश ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. टिशा 11 घाटकोपर संघाच्या विरुद्ध स्काय रायडर घाटकोपर दोन्ही संघांनी एकमेकांच्या विरुद्ध खूप क्रिकेट खेळलंय. स्टेट डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक म्हणून आपण पाहतोय फक्त 4 खेळाडू 30 अर्थातच आपल्या जो स्क्वेअर आहे त्याच्या बाहेर आहेत. सिंगल परिपूर्ण होती आहे आणि सिंगलने मात्र धावांचा विचार केला. धावफलक 3 या आकड्यावरती आहे. चेंडू आतापर्यंत फेकून झालं फक्त 4. म्हणजे साहिलने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण विचार केला फक्त 4 खेळाडू बाहेर आहे स्क्वेअरच्या आणि एक वेगळं फील्ड प्लेसमेंट आपण पाहतोय. पूर्णपणे आपण पाहिलं डीप मध्ये जास्त खेळाडू तिथे कोणताही खेळाडू आपल्याला दिसत नाहीये. ऑन साइडला 2 खेळाडू ऑफ साइडला 2 खेळाडू असं फील्ड प्लेसमेंट आपण पाहतोय. अजून एक वेगळा फटका तिथे डिफ्लेक्शन जज 1Dचा इशारा येतोय कारण चेंडू कर्टन क्रॉस करतोय. धावांचा विचार केला धावफलक 4 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू चांगलं षटक साहिलने आतापर्यंत हाताळले. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न तिथे होता. नो बॉलचा सिग्नल येतोय. संधी होती विकेट कीपर कडे. नो बॉलचा सिग्नल आलाय. इथे मात्र चांगला फटका साईच्या फळीतून आपण पाहतोय. मच नीडेड बाउंड्री. थँक्यू डीजे मास्टर. अजून एक महत्वाची सूचना आहे फक्त 15 मिनिटाचा अवधी आपल्याकडे. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं हाताळणं बंधनकारक आहे कारण ऑलरेडी आज आपण पहिला दिवस आहे थोडीशी उशिरा सुरुवात करतोय. पंचांच्या माध्यमातून सुद्धा ही ताकीद देण्यात येते. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं हाताळणं गरजेचं आहे. चांगला फटका तिथे साईच्या फळीतून आपण पाहिलं. शेवटच्या क्षणावरती आपण पाहिलं फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर केला. गोलंदाजाच्या गतीचा वापर केला आणि साईला जर आपण पायावरती चेंडू हाताळले क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता परंतु त्याच्या रीच पासून चेंडू खूप जास्त लांब आणि धावफलकाचा विचार केला. एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 या आकड्यावरती टिशा 11 घाटकोपर नाणेफेकीचा कॉल जिंकला. त्याच्यानंतर फलंदाजी स्वीकारली आणि 9 धावा धावफलकावरती आहेत.
9 ऑन द टॅली. आता मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं. आता मात्र आपल्याला मुभा आहे की 2 अजून अतिरिक्त खेळाडू आपण स्क्वेअरच्या बाहेर ठेवू शकतात, म्हणजे 6-4चं कॉम्बिनेशन. हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केलंय, सिंगल हँडेड सिंगल तिथे सुद्धा भेटी आहे. इथे चांगला फटका आपण पाहतोय. अजून एक चौकार. साईचा विचार केला, साईकडे आता मात्र व्यावसायिक क्रिकेटचा सुद्धा अनुभव आलाय. काही संघांमध्ये आपण साईला खेळताना पाहतोय. आणि गोलंदाजी अटॅक वरती कॅप्टन अखिलेश. पुन्हा एकदा मनगडाचा वापर झाला, रनआउटची संधी, परंतु रनिंग विकेट द विकेट सुद्धा अप्रतिम आहे. आणि दोन्ही फलंदाज एक धाव परिपूर्ण करतायत. टोटली झॉन 15. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. अंडरआर्म क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. यावेळी स्ट्रेट बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता व्ही फॉर्मॅट मध्ये. शॉर्ट मिड विकेटला खेळाडूने रिफ्लेक्शन चांगलं दाखवलंय, त्याच्यामुळे फक्त एकच धाव भेटी. स्ट्राईक इन रोटेशन होतंय. पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये. साईचं वैशिष्ट्य आहे, चेंडूच्या मेरिटवरती खेळण्यासाठी तो ओळखला जातो. संयम मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवतो. धावांचा विचार केला, टोटल इज नाव ऑन 17. डाऊन द लेग साइड, यावेळेस एक्स्ट्रा. इथून आता मात्र ब्रेक थ्रू घेणं गरजेचं आहे. जर स्काय रायडर घाटकोपर संघाचा विचार केला, विकेट घेणं इथून गरजेचं आहे. स्टेप आउट केला, आधीच मन बनवलं होतं, परंतु सिंगलने सॅटिस्फाईड व्हावं लागतंय. धावांचा विचार केला, धावफलक 19 या आकड्यावरती आहे. नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचंय, जिथे आपल्याला स्टेशन वाईज मधून लेट, बंदीदादा पस्टे, कल्याण संघ पाहायला भेटणार आहे. तर दुसऱ्या बाजूला एबीसीसी चेंबूर. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. 9.50च्या सरासरीने आतापर्यंत धावा आल्यात. गोलंदाजी मार्क वरती आपण आशुतोषला पाहतोय. इथे मात्र चांगला चेंडू आपण पाहतोय का, तर यस, टप्पा पडल्यानंतर अँगलने अजून जास्त बाहेर गेला. लेफ्ट हँडेड गोलंदाज जेव्हा जेव्हा गोलंदाजी करतो ही जमेची बाजू राहते, त्याच्यासाठी अँगलने चेंडू अजून आपल्याला डेव्हिएट होताना दिसतो. अजून एक चांगला बॉल, यावेळेस पायावरती खेळलेला फटका होता. आणि या सिंगलने धावफलक 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. विकेट करण्याचा प्रयत्न, फटका चांगलाय. साई मात्र याच्यासाठीच ओळखला जातो. लॉफ्टेड ऑन राईच्या मदतीने येतो या अर्थातच भटवाडीच्या आई माऊलीच्या नावाचा चौकार. क्लासिकल स्ट्रोक सिलेक्शन आपल्याला पाहायला भेटला. थोडाशा धीम्या गतीचा चेंडू होता आणि त्या धीम्या गतीवरती मात्र तुटून पडलाय फलंदाज साई. लिडल मास्टर, छोटा पॅकेट बडा धमाका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात नव्हता, त्याचा फायदा उचलला क्षेत्ररक्षकाच्या अर्थातच अनप्लेसमेंटचा. अजून एक चांगला स्ट्रोक सिलेक्शन आपण पाहतोय. पहला वाला बेहतर था तो ये वाला बेहतरीन, बॅक टू बॅक सेकंड वन. एकदम ॲक्युरेट स्ट्रोक सिलेक्शन आपण पाहतोय. साईला माहिती आहे तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये
आणि त्या खराब फील्ड प्लेसमेंटचा मात्र साई उचलतोय फायदा आणि धावांचा विचार केला धावफलक 28 या आकड्यावरती आहे. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. थोडंसं टीम हडल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलंय कारण साई नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत आहे. अजूनही डीप मध्ये त्या स्क्वेअर ऑफ द विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये, मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये. त्याच गॅप मध्ये सातत्याने 2 फटके आल्यात. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न होता, फटका फसतोय. करेक्शन केले गोलंदाजाने. विकेटचं पतन. चांगली फलंदाजी करून मात्र साई बॅक टू द पवेलियन. धावांचा विचार केला धावफलक अजूनही स्थिरावले 28 वर. इथे मध्ये ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं ब्लाइंड क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला भेटलं. ऐन वेळेवरती आपण पाहिलं कुठेतरी डोळे झाकले गेलेत. 29 धावा धावफलकावरती आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. थँक्यू डीजे. 29 धावा धावफलकावरती आहेत. टॉस साठी रेडी राहायचं. नेक्स्ट मॅच लेड बंटी दादा पस्टे कल्याण आणि त्यांच्या विरुद्ध एबीसीसी चेंबूर. गोलंदाजी मार्क वरती आपण साहिल शिंदेला पाहतो ज्यानं वैयक्तिक पहिलं षटक अप्रतिम हाताळलं होतं. फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. परंतु इथून मात्र आता धावफलकाचा जो ग्राफ आलेख वरती जातो त्याला थांबवणं गरजेचं आहे. इथे डायरेक्ट हिट. ऑलवेज डेंजरस. बॅटर बॅक टू द डगआउट. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि दुसरा झटका लागतो इथे आपण पाहतोय. धावांचा विचार केला धावफलक 30 या आकड्यावरती आहे. या चेंडूवरती मात्र सिंगल भेटते आणि धावफलक 31 वरती जाऊन पोहोचणार आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. 6 खेळाडू आपल्याला स्क्वेअरच्या बाहेर दिसत आहेत. सिंगल परिपूर्ण होती आहे. एबीसीसी चेंबूर संघाचा कर्णधार आपल्याला विनंती आपण मुख्य मंचावरती रिपोर्ट करा कारण समोरच्या संघाचा कर्णधार ऑलरेडी इथेच अवेलेबल आहे. लेड बंदीदादा पस्टे कल्याण संघ आपल्या समोर असणार आहे.
कारण लगेचच मिड इनिंग मध्ये आपला टॉस करायचे. रिव्ह्यूचा वापर करण्यात आलाय. थँक्यू डीजे. फेअर सिग्नलचा इशारा इथे येतोय आणि आपण जो एक रिव्ह्यू आपल्या या इनिंग मधला होता तो गमावलाय. चेडीचा खेळ अजूनही या षटकातील बाकी 2 धावा झाल्या धावफलकावरती 32. 32 ऑन द स्कोर कार्ड टॅली. त्या क्रीडांगणावरती 32 धावा अर्थातच चांगल्या धावा अजूनपर्यंत म्हटल्या जात आहेत, कारण एक छोटं क्रीडांगण आहे तिथे धावा करणं सुद्धा तितकंच कठीण आहे. 32 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 2 महत्वाचे चेंडू आहेत. 2 चेंडूवरती एखाद दुसरा जर मोठा फटका आला तर टिशा 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकणं सार्थक केलं असं म्हणणं चुकीचं ठरणार नाहीये. नेक्स्ट मॅच एबीसीसी चेंबूर प्लीज लगेचच या मुख्य मंचावर. इथे मात्र वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. वंडीचा सिग्नल पंचांचा येतोय. ओव्हर द कर्टन चेंडू निघून गेलाय. 33 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र शेवटचा चेंडू आपण पाहतोय थ्रू द लेग स्टंप ट्रॅव्हल झालाय. थ्रू द लेग स्टंप ट्रॅव्हल झाला. षटक समाप्त होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती 34चा पाठलाग करायचा आहे. मी विनंती केलेला महत्वपूर्ण टॉस आपण पाहतोय. एका बाजूला बंटीदादा फर्स्ट कल्याण संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एबीसीसी चेंबूर. घेऊया नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी विनंती करेल अर्थातच विक्रोळी विभागातील सातत्याने आता मात्र चर्चेमध्ये राहिलेलं नाव म्हणजेच विशालजी जावीर सरांना मी विनंती करेल. यस सर, ओव्हर टू यू. हॅलो, चला थँक्यू डीजे. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी दोन्ही कॅप्टन. हॅलो,
चला दोन्ही कॅप्टन यायचे. चेंबूर AVCC चेंबूर राजन प्रजापती आणि एका बाजूला आपण जर पाहिलं तर कैलासवासी टॉस केला जातोय. चला नेक्स्ट मॅच टॉस केला जातोय. टॉस झालाय आणि एकंदरीत कोण टॉस जिंकलाय? चेंबूर संघ. लगेचच आपला डिसिजन कळवायचे आणि नेक्स्ट मॅचसाठी रेडी राहायचे. थँक्यू. बॅटिंग ओके. तर ओव्हर टू यशवंत सर. धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चौथी धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू घेऊन आपण पाहतोय साई मात्र आपल्याला दिसणारी गोलंदाजी मार्कवरती, ज्याने मात्र चांगली फलंदाजी केली आहे. आणि साईचा विचार केला आता मात्र अनेक स्पर्धा आपण त्याला व्यावसायिक गटातून सुद्धा खेळताना पाहतोय. घाटकोपर नगरीमधून अजून एक तारा सितारा मात्र आता मात्र मुंबईमध्ये आपल्याला झळकताना दिसतोय. आणि एक ब्राईट फ्युचर असं म्हणणं चुकीचं ठरणार नाहीये, कारण एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. पहिल्या चेंडूवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कव्हर रिजन वरती, स्क्वेअरच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण अलॉंग द कार्पेट. चौथी धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या चेंडूवरती सिंगल परिपूर्ण झाली, परंतु चांगला फडका आपल्याला पाहायला भेटला. फुलर लेनच्या चेंडूला ड्राईव्ह केलं होतं. फ्रंट फूट ड्राईव्हचा फडका आपण पाहिला. बॅकफुटवरती पंच करण्याचा प्रयत्न होत आहे, तिथे मात्र डॉट बॉल येतोय. स्ट्रेट बॅटे स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता. अजून एक डॉट बॉल. अजून एक चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक स्क्वेअरच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं आणि ही जमेची बाजू राहिली आहे. इथे मात्र चौकार येतो, कारण हा चौकार गरजेचा होता. 5 धावा धावफलकावरती येत फलंदाज आपण पाहतोय. रोशनच्या फळीतून हा चौकार येतोय. कुठेतरी डॉट बॉल आले, परंतु त्याच्यानंतर कमबॅक केले. इथे मात्र चांगला झेल आपण इथे टिपला जातोय. थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. ओमीने मात्र चांगला झेल घेतला. एक चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा त्याने दाखवलं होतं. अलॉंग द कार्पेट फडक्याला थांबवलं होतं आणि या चेंडूवरती थ्रू द कव्हर थोडासा लो कॅश होता, परंतु सॉफ्ट हँडेड कसं कलेक्शन करायचं याचं उदाहरण त्याने मैदानाच्या आतमध्ये दिले. आणि 34चा पाठलाग करताना पहिला महत्वाचा झटका शेवटच्या चेंडूवर 5 वरती लागतो पहिला झटका. चला 15 मिनिटाचा अवधी आपल्याकडे, हे सुद्धा सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं हाताळणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती संदीपला आपण पाहतोय. संदीप मराठे.
पहिला चेंडू चांगला फटका आपण पाहतोय. पायावरती चेंडू आदळण्याचा प्रयत्न होता. चांगला फटका तिथे आपण पाहतोय. बॉटम हँड आणि फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर तिथे झालाय. कमबॅक करावं लागणार आहे गोलंदाजाला. स्टेट बॅटेड स्ट्रोक. वॉट स्टेक सिलेक्शन आपण पाहतोय. गोलंदाजाला माहिती होतं की हा चेंडू आता कुठेतरी ऑफस्टिक वरती येणार आहे. फुलर लेनच्या चेंडूवरती आपण पाहिलं स्ट्रेट बॅटेड ब्युटिफुल कव्हर ड्राईव्हच्या रूपाने येतोय अर्थातच हा चौकार. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह आपण पाहिली आहे. थँक्यू डीजे. धावांचा विचार केला धावफलकावरती आता मात्र 13 धावा आहेत. पहिला चेंडू आपण पाहिला पायावरती आदळण्यात आला. त्याच्यानंतर लाईन लेंथला काय जज केलंय फलंदाजाने. इथे अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. गोलूच्या फळीतून येतोय दमदार असरदार थर्ड इन अ रो चौकार. सतरा धावा धावफलकावरती आहेत. थँक्यू डीजे मास्टर. चांगला फटका आपण पाहतोय. याच्यानंतर मात्र व्यूहरचनेमध्ये बदल आपल्याला पाहायला भेटेल का. पहिला चेंडू पायावरती होता त्याला मात्र आपण पाहिला फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर झाला. दुसरा चेंडू फुलर लेनचा त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला तो सक्सेसफुल. तिसऱ्या चेंडूवरती ऑफस्टिकच्या जास्त बाहेर चेंडू आणि त्याचा पुरेपूर फलंदाजाने समाचार घेतलाय. गोलू मात्र मैदानाच्या आतमध्ये चौकारांची आतिषबाजी करताना आपल्याला दिसतोय. 34चा पाठलाग करताना आपण पाहिलं धावफलक जावर पोहोचले. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा समाप्त झालाय. 17 या आकड्यावरती अर्धा पल्ला आतापर्यंत गाठला जातोय. महाआकडं षटक ठरते आतापर्यंत संदीप सब. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. फुलर लेनचा पुन्हा एकदा वापर झाला. फटका तर चांगला होता परंतु गॅप शोधण्यामध्ये यशस्वी राहिला नाहीये फलंदाज. गोलू मात्र मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता दाखवतोय. इथे क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र संदीपने कुठेतरी कमबॅक केले. धावफलकाचा जो आलेख वरच्या दिशेने जात होता त्याला थांबवलाय. 18 धावा धावफलकावरती शेवटचा अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. इक्वेशन येणाऱ्या 13 मध्ये अजूनही 16ची गरज आहे. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. 13 मध्ये 16ची गरज. तेरा मध्ये 16ची गरज. सिंगल परिपूर्ण झाली आहे आणि समीकरणा येणाऱ्या 12 मध्ये आपल्याला आता गरज आहे 15 धावेची. 7.5च्या सरासरीने धावा आपल्याला करायच्या आहेत. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आपण पाहतोय. टिशा 11 विरुद्ध थँक्यू डीजे मास्टर. 12 मध्ये 15ची गरज आहे. क्रुशियल मुवमेंट वरती आता मात्र आपण हा सामना पाहतोय. 12 मध्ये 15ची गरज. दुर्गेशला आपण पाहतोय टॅप केलं तिथे सिंगल भेटणार आहे. ओव्हर द कर्टन जर चेंडू ट्रॅव्हल होतोय 1 बाउन्स. इथे मात्र चेंडू होतोय फरार. धावा मिळतील पूर्ण 4 4 4 आणि 4. भटवाडीच्या आई माऊलीला नमन करणारा येतो हा चौकार.
थँक्यू डीजे. 24 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही येणाऱ्या अर्थातच 10 मध्ये 11ची गरज आहे. 10ची गरज आहे. करेक्शन. अजून एक चांगला फटका करेक्शन करण्यात आलं होतं. 9 मध्ये 9ची गरज आहे. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. स्काय रायडर घाटकोपर संघ आपण पाहतो आता मात्र ड्रायव्हिंग सीट वरती आहे या राईड वरती असं म्हणणं चुकीचं ठरणार नाहीये. टीशा 11 संघ इथून मात्र ब्रेक थ्रू घ्यावा लागणार आहे. विकेट पटकावावं लागणार आहे. इथे मात्र थोडस क्षेत्ररक्षक आपण पाहिलं गाफील राहिला. तिथे लक्ष नव्हतं त्या क्षेत्ररक्षकाचं. रन बॉल इक्वेशन आपण पाहतोय. इथे मात्र रनआउटची संधी आहे. ज्या रन आउटची गरज होती तो रन आउट लगावला जातोय. कोणता फलंदाज बाद होईल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. थँक्यू डीजे. इक्वेशन येणाऱ्या 7 मध्ये 8ची गरज आहे. ज्या विकेटची गरज होती तो विकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रन आउटच्या रूपामध्ये होतो. या धावेची गरज होती का ही सुद्धा चर्चा मैदानाच्या बाहेर सुरू आहे. नेक्स्ट दोन्ही टीम रेडी राहायचे. लगेचच आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तब्बल 1 लाख रुपये बक्षीस असणारी स्पर्धा आपण पाहतोय. नितीनने मात्र तिथे चांगलं क्षेत्ररक्षण दिलं कारण हा जर चौकार आला असता तर मॅच मधली पूर्णपणे हवा निघून गेली असती. परंतु नाही. आता 6 मध्ये 7ची गरज आणि समाज कल्याणाच्या या क्रीडांगणावरती नेहमी असे लो स्कोरिंग इक्वेशन आपण पाहिले तर कुठेतरी क्षेत्ररक्षकाच्या बाजूने गेलेत कारण थोडंसं छोटं क्रीडांगण आहे. परंतु दुसऱ्या बाजूला गोलूने जी ताबडतोड फलंदाजी केली आहे तर मॅच बॅलन्सिंग राहणार आहे. या बॅटल मधलं अर्थातच द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. एका बाजूला टीशा 11 तर दुसऱ्या बाजूला स्काय रायडर घाटकोपर. बटवाडीची आई माऊली आपण पाहतोय. कैलासवासी अनुप डोळस यांच्या स्मरणार्थ एक दैदिप्यमान आयोजन नियोजन आणि पहिला सामना रंगतदार झालाय. क्षेत्ररक्षक आहे. एका धावेने समाधानी व्हावा लागणार आहे. म्हणजे इक्वेशन येणाऱ्या 5 मध्ये 6ची गरज आहे. गोलंदाज आणि फलंदाज दोघांना प्रयत्न करावे लागणार आहेत अर्थातच मैदानाच्या आतमध्ये. धीम्या गतीचा चेंडू फसवला फलंदाजाला. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन व्हेरिएशन आणि त्या गती परिवर्तनाला फलंदाज रीड करू शकला नाहीये. महत्वाच्या क्षणी मोक्याच्या क्षणी साईने लगावून दिलाय महत्वाचा विकेट. गॉंग. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. चेंडू एन वेळेवरती हातातून निसटलाय साईचं. परंतु अप्रतिम डिफ्लेक्शन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ऑलराऊंड परफॉर्मन्स. समीकरण 3 मध्ये 5ची गरज आहे. म्हणजे एक मोठा फटका खेळावा लागणार आहे. कंपल्सरी चेसचा फॉर्मॅट आपण पाहतोय. भटवाडीची माऊली चषक 2025चा पहिला सामना रंगतदार परिस्थितीमध्ये. बिग फाईट बिग बॅटल. धीम्या गतीचा चेंडू नकल बॉलचा वापर तिथे मैदानाच्या आतमध्ये झालाय. फसवलंय रॉंग वनने फलंदाजाला. साई मात्र याच्यासाठी ओळखला जातो. थँक्यू डीजे मास्टर. आता इक्वेशन येऊन थांबलंय 2 मध्ये 5ची गरज.
आणि साई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं का मी आता सातत्याने व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा पदार्पण केलंय, कारण माझ्याकडे भरपूर काही करण्यासारखं आहे. फलंदाजी म्हणा, क्षेत्ररक्षण म्हणा, गोलंदाजीमध्ये आता त्याने दुसरा चेंडू सुद्धा दाखवलाय. रॉंग वन. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक ऐन वेळेवरती मात्र ओमीने चेंडूला डीप मध्ये जाऊ दिलं. 1 मध्ये 4 ची गरज. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर या सामन्यासाठी येऊन जाऊ द्या. एका बाजूला टिशा 11 तर दुसऱ्या बाजूला स्काय रायडर घाटकोपर. गोलंदाज की फलंदाज? रॉंग वनला गेस करण्यात आलं नाहीये. हार्डलक स्काय रायडर चांगला खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये दाखवला, परंतु सामना मात्र जिंकला. इथे मात्र आपण पाहिलं टिशा 11 संघाने. कुठे जाऊ नका. नेक्स्ट